श्री शिवाय नमस्तुभ्य मैत्रिणींनो, मी आहे अंजली कुंभार. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते. तर मी आज बनवणार आहे पालकाचं छान असं गरगट्ट. त्यासाठी मी इथं फ्रेश पालक घेतलेली आहे. त्याच्यामध्ये थोडीशी शेपू टाकणार आहे. आणि इकडे साहित्य सांगते. तुरीची डाळ घेतलेली आहे 1 छोटी वाटीभर, जिरे 1 चम्मच, 8-9 हिरव्या मिरच्या टेस्टनुसार टाकणार आहे, 9-10 लसणाच्या पाकळ्या आणि अर्धी वाटी शेंगदाणे. तर चला मग आपण ही भाजी कापून घेऊ. तर मी इथं कट करून घेतलेली आहे पालक आणि शेपू. आता आपण हे आदण ठेवू. इथं मी पातेल्यामध्ये थोडं पाणी घेतलेलं आहे, साधारण 1 ग्लास पाणी असं नाही. आता आपण याला उकळी काढू. तर इकडं पाण्याला आदण आलेलं आहे. आता आपण याच्यामध्ये पालक आणि शेपू टाकून घेऊ. आता याच्यामध्ये मी डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे, ती डाळ घालून घेते शिजायला. छान मिक्स करून घ्यायचं. याला आता छान शिजवून घेऊ. तरी मी या मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत. मिरची, लसण आणि जिरे. चवीपुरतं मीठ घालते मी त्याच्यामध्ये. चवीपुरतं मीठ. हे वाटण आपण मिक्सरला छान बारीक करून घेऊ. तर पालक आणि शेपू टाकून 10 मिनिटं झालेले आहेत. आता आपण याच्यामध्ये हे मिक्सरमधून काढलेलं वाटण घालून घेऊन आहोत. आणि आता शेंगदाणे घालून घेणार आहोत आणि छान गाळ होईपर्यंत हे शिजून घेणार आहोत. तर आपलं पालक छान उकळत आहे. आता आपण याच्यावर एका थाटलीमध्ये पाणी ठेवू आणि कमी गॅस करून त्याला छान मऊ होईपर्यंत शिजून घेऊ. तर मी ते 10 मिनिटं झाकून ठेवलेलं आहे. तर बघूत आपलं पालक छान मऊ झालं का. पालक आणि शेपू शिजायला जास्त वेळ लागत नाही. डाळ थोडीशी नरम झाली की गॅस बंद करायचा. तर मी चेक करते. तर बघू शकता डाळ पण छान मऊ झालेली आहे. आता आपण गॅस बंद करून घेऊ आणि 10 मिनिटं याला थंड करून घेऊ, नंतर फोडणी घालून घेऊ. तर इथं थंड झालेलं आहे आता आपलं. आता बघूत आपण छान शिजलेली भाजी. आता मी याला आटून घेते. इथे मी 2 टेबलस्पून बेसन पीठ टाकणार आहे. छान याला रई डाळ घोटणीनं मिक्स करून घ्यायचं. बेसन टाकल्याने छान दाटसरपणा येतो भाजीला. तर बघू शकता मी सर्व मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपण याला फोडणी घालून घेणार आहोत. तर आता मी फोडणी देऊन घेते. 1 उबळी तेल, 2 उबळी तेल टाकले, 2 पळी तेल टाकले मी याच्यामध्ये. तेल गरम झालं. आता मी मोहरी टाकलेली आहे. मोहरी तडतडली. आता आपण जिरे घालून घेऊ. त्यामध्ये लसण टाकायचा थोडासा ठेचून, म्हणजे भाजीची टेस्ट छान येते. अर्धा चम्मच हळद, थोडंसं पाणी घालून घ्यायचं. खूप घट्ट आहे. आपण याला 2 मिनिटं उकळून घेऊ आणि गॅस बंद करू. भाजी छान उकळलेली आहे. आता मी गॅस बंद करते आणि भाजी सर्व करते. तर मस्त गरमागरम भाजी तयार आहे. आता मी इथं सर्व करून घेते.
मस्त तयार आहे पालकाची गरगट आणि चपाती.